पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना. हे देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशाप्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्म्या, माझ्यातील अज्ञान दूर कर. माझ्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी माझ्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. रविवार, तारीख 17 मे. पुनरुत्थान काळातील 7वा रविवार. प्रभूचे स्वर्गरोहण. पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 ओवी 1 ते 11. हे थियाफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांस पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास आणि शिकवावयास आरंभले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांस पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहो हे दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांस दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांस आज्ञा केली की येरुसलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बॅप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बॅप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. ह्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभुजी, याच काळात तुम्ही इस्रायेलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांस म्हणाला, जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हाकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुसलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. जयघोष होत असता देव वर गेला आहे. दुसरे वाचन इफिसकरांस पत्र अध्याय 1 ओवी 17 ते 23. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव, जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधींच्या ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय, हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक व्हावे असे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शुभवर्तमान. मत्तेय अध्याय 28 ओवी 16 ते 20. 11 शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी त्याला तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ह्यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा. त्यांस पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. आज आपण प्रभू येशूच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करीत आहोत. ईस्टरनंतर 40 दिवसांनी प्रभू येशू त्याच्या शिष्यांच्या डोळ्यांदेखत स्वर्गात घेतला गेला. कधीकधी हा दिवस थोडा दुःखदायक वाटू शकतो, जणू काही शेवटचा निरोप. परंतु स्वर्गारोहण हा शेवट नाही, तर ती प्रत्यक्षात एक गौरवशाली नवीन सुरुवात आहे. स्वर्गारोहण म्हणजे येशू आपल्याला कायमचे सोडून जात नाही. उलट तो स्वर्गात त्याचे वैभवाने भरलेले योग्य स्थान घेत आहे
आणि आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौलाने म्हटल्याप्रमाणे ख्रिस्तामध्ये गौरवशाली बनलेला आपला मानवी स्वभाव आता देवपित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. तर आजचा हा अद्भुत सण आपल्याला आठवण करून देत आहे की येशू अजूनही आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण फक्त त्याने आज्ञा पिलेले सर्व काही पाळावयास व शिकवण्यास पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावे बाप्तिस्मा देऊन त्याचे साक्षीदार बनण्यास सदैव तयार राहिले पाहिजे. येशूचे स्वर्गारोहण मला माझा विश्वास अधिक पूर्णपणे जगण्यास कशाप्रकारे आव्हान देत आहे.